भूमिकन्या रे. तारका 10 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत. आम्हाला नाही वाटत आता तो बळी बाप्पाची मूर्ती घेऊन येईल म्हणून. बघ ना अजूनही तयारी नाही झाली यांची. पण गोलपाड्यांचा गणपती मुहूर्तावर बसतो की. दादा अजून मुहूर्ताला 5 मिनिटं बाकी आहेत. हो पण बाप्पा अजून आलेच नाहीयेत. बळी गणपती बाप्पाची मूर्ती बनवणार होता. हा आणि जुनी परंपरा पुन्हा सुरू व्हावी म्हणून बळीवरती जबाबदारी दिली होती. बळीने पुन्हा माती खाल्लेली दिसते. आता लक्ष्मी गेली ती घेऊन येईल की बाप्पाची मूर्ती. पण तारका फक्त 5 मिनिट बाकी आहे. नाहीतर मग म्या म्हणले तसं होणार. पुढल्या वर्षापासून वरपड्यांच्या घरात गणपती बसणार नाही आणि बळीकडून गणपती बाप्पाची मूर्ती करून घेण्याची प्रथा कायमची बंद. काय माणूस असेल ते बळे काका. बाप्पाची मूर्ती आधीच आणली असती तर. तारका इतक्या वर्षांनी पुन्हा परंपरा सुरू होते. आता ती पुन्हा खंडित करायचं म्हणजे. गावातली 4 माणसं दारामोरा आली पण जास्त शांतपणा नाही करायचा बर का. चटका दिन जिबला अगरबत्तीचा. लई सुनाचं कौतुक आहे ना तुला तिच्यामुळे झालंय समजा. अहो पण परंपरा. ऐ तू नका काळजी करू त्याची. वरपडे घराण्याची परंपरा सांभाळायला अजून तारका खंबीर आहे. काढलाय मी सुबानला. आई बघ जी तारका हे पंक्चर लीक काढलंय ना रे. हा शेठ बोला की. गणपती घेऊन घरी कधी पोहोचशील? आपलं ते काय ते काय? अहो गणपतीच्या कारखान्यात निघालच होतो पण रस्त्यात गाडी पंक्चर झाली. निघाले पंक्चर निघतोच आता. ऐका अशी कशी गाडी पंक्चर झाली? ते काय आपल्या हातात असते का काय शेठ तुम्ही पण. हा ठीक आहे. तारका दुसरी मूर्ती यायला थोडा टाइम लागेल. आता बाप्पाची मूर्ती येणार कवा आणि गणपती बाप्पाची स्थापना होणार कवा. हो ना 10ला बी 2च मिनिटं बाकी आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती. असा कसा सापडला गणपती? थैमान्यानं बघितलं होतं आपल्याला.
त्यांना शोधून दिलाय. तुम्हाला म्हणलं होतं मी, बैल विकून टाका. आता बैल नसते ना तर आपल्याला मोठा इनाम मिळाला असता. तारका, आपल्या बाप्पाची मूर्ती घेऊन आलोय. हैबतराव. हो. लक्ष्मी. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. हैवतराव, मूर्तीची तुम्ही जरा पूजा करा आणि मूर्तीचं दर्शन सगळ्यांना घेऊ दे. हो. या की. किती वर्षानंतर बळी काकांच्या हातचा बनवलेला गणपती सावकारांच्या घरी आलाय. बळी आणि लक्ष्मीनं मुद्दाम ठरवून केलंय समज. ह्यो समजा बळीचा लक्ष्मीचा डाव आहे. त्यांना तर मी बघतेच आता. हो ना, सावकार होते तेव्हा बळीकडूनच आरती करून घ्यायची. बळी काका, तुमच्या हातचा बनवलेला गणपती बसवला आहे, तर आजची पहिली आरती ही तुमच्या हाताने होऊन जाऊ द्या की. अरे नाही नाही, मी कशाला. बळी भाऊजी, आता परंपरा सुरू केलीच आहेत तर पूर्णही करा ना तुम्हीच. बरं, हैबतराव तुम्ही पूजा करून घ्या. घे बळी, कर आरती. होय. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तारका, ये म्हणली होती ना कुणाच्या बापाला मी मूर्ती गावणार नाही म्हणून. नसतीच गावली तारक्का. तर मग गावली ना. त्या थाईमान्यानं गावली. कोण थाई मान्या? आमच्या घरचं बैल. बैलानं मूर्ती गावली. तुला काय मी गोळ्याने दूध पिणारी वाटले का काय? अहो शपथ तारक्का, मी कशाला खोटं बोलू. अरे तू किती खोटा बोलणारा लबाड आहेस. समजा जगाला माहिती आहे. मला नका सांगू. अहो तुम्हाला खोटं वाटेल, पण बैलानंच दाखवली मूर्ती.
आमच्या बाबांचं लई लाडकं बैल आहेत ते. त्यांनी सांगायच्या आधी बैल नांगराला आणि बैलगाडीला मान देतील. उठ म्हणलं की उठतेत, बस म्हणलं की बसतेत आहो. आणि गाडीला जर झुकलं ना तर त्यांना सांगायची बी गरज नाही. मनातलं ओळखते आणि बरोबर ठिकाणावर नेऊन सोडते. आज झालं तुझं बैल पुराण. प्रियांका, इनाम दिलेलं परत करायचं. तारका, इनाम परत? हा, परत करायचं. अहो पण तारका, मी तर माझं काम केलं ना. केलं ना. टोपलीवर माती खाली त्याचं काय? इनाम परत करायचं म्हणजे परत करायचं. सुटत नाही का काय पैसा हातात ना? आत्ता नाही खायचं. मग प्रसादाचा मान सगळ्यात आधी सावकारीन बायचा असतो. आत्ता खा. कोणी बनवले आहेत मोदक? मीच केलं. छान झाले आहेत मोदक. अजून एक मोदक मिळाल का मला? आवडला तुला? हो, लय आवडलं. परसादा यो, भंडारा नाही. परसाद परसादासारखा वाटायचा असतोय. परसादासारखाच खायचा असतोय. हे बाळा, त्यो तर खा आधी. आदर बघितलं, तरी शेवटी देवाच्या मनात जे असते तेच होत. बघ, अजून एक मोदक मिळाला ना तुला. खुश? गणपती बाप्पा आशीर्वाद असू दे रे बाबा. बळी आज लई खुश झाला. अगं, आपल्या घरच्या आरतीचा मान मिळालाय त्याला. आमचे वडील असताना मिळायचा हा मान. आता तो खुश असणारच ना, काय रे? अहो, देवाची इच्छा, जे देवाच्या मनात आहे ते होत. होय र बाबा, आज देवाच्या मनात होत म्हणून तुला आरतीचा मान घावला. पर माझ्या मनात तुझा डबल अपमान करावा अशी इच्छा आहे. नाही तुला पंक्तीत पाणी वाढायला लावलं तर नाव तारक्का सांगणार नाही. आणि तुला माहितीये, शब्दाची पक्की हा ही तारक्का. येऊ का तारक्का? येतो. 30,000 असे गेले हातातनं, आणि ते पण कुणामुळं? बैलांमुळं. तुम्हाला माहित होतं ना हो त्या बैलांबद्दल? मग जरा लक्ष ठेवायचं ना, ते कुठे आणि काय करतायत ते. आता मला काय माहिती बैलांना एवढं कळतंय ते? मी काय बोललोय कधी त्यांच्याबरोबर? हा, तू लक्ष्मी आणि बाबा बैलांबरोबर बोलताना हसलीस,
म्हणून मी कधी ट्राय पण केलं नाही त्यांच्यावर बोलायचं आणि त्यांना समजून घ्यायचा. मला जरा बोलायचंय तुम्हा दोघांशी. बोला ना. काल गणपतीची मूर्ती बनवून मी इथं ठेवली होती. मग ती गणपतीची मूर्ती मागच्या गोण्यांमध्ये कशी सापडली? घोरपडे खानदानासाठी मी मूर्ती बनवणार आहे हे आपल्या घरातल्या लोकांना आणि त्यांच्या घरातल्या लोकांना एवढ्यांनाच ठाऊक होत. मग मूर्ती गायब झालीच कशी? अहो म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? गणपतीची मूर्ती आम्ही लपवली? आम्ही काय चोर वाटतो का हो तुम्हाला? बाई 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 कसं राहावं आता या घरात? जरा काय झालं की लगेच आमच्यावरच संशय जागावं की नाही मामांची आम्ही? बाबा तुम्ही असा विचार कसं काय करू शकता? हा, कारण पैशासाठी तुम्ही काय काय करू शकता ना हे मला चांगलंच ठाऊक आहे. जी माणसं ज्या शेतीने इतकी वर्ष जगवलं त्या शेतीला चिकायचं म्हणतात. त्यांच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? ती मूर्ती आम्ही चोरली आणि आम्ही लपवली? नाही तर मग आणखी कोण लपवणार? नाही तर कोणाच्या हिम्मत आहे माझ्या घरातून मूर्ती पळवून न्यायची? हाताची 5 बोटं सारखी नसतात मामांची. आणि तुम्ही स्वतःच्या पोरावर आणि सुनावर संशय घेताय? सगळ्यावराचं कशाला भांडून राहिले तुम्ही सगळे? मला वाद घालायचाच नाही. मला एवढंच म्हणायचंय, ज्यांनी कोणी मूर्ती चोरली असेल त्याला भलं वाटत असेल की फक्त थैमानानं मला बघितलं, पण नाही तर त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीने बी बघितलंय. आणि देव ज्याच्या त्याच्या कर्माची फळं त्याला देईलच. किती गोड मूर्ती आहे ग. खळ्या बघ किती गोड पडतायत. मग शेवटी शेतातल्या मातीतून बनवले म्हणल्यावर सुंदरच असणार. एक सांगू लक्ष्मी? हो. मी ना आज खूप खुश आहे. तुझ्यामुळे माझ्या सासऱ्याने घातलेला पायंडाच पुन्हा सुरू झाला. माझी एक इच्छा आहे, पूर्ण करशील? सांगा की, माझ्याच्याने शक्य होत असेल ना तर नक्की कर. मी आणि हे ना टिटवाळ्याला फिरायला गेलो होतो. तेव्हा मला कळलं की मी प्रेग्नेंट आहे. माझी अशी इच्छा आहे की मी टिटवाळ्याला जावं आणि दर्शन घ्यावं. माझी ही इच्छा पूर्ण करशील ना? सासू सुनांचं काय एवढं बोलणं चाललंय? काही नाही तारक्का, असंच फक्त असंच. आई आले आले. बाप्पा, मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. माझ्या नवऱ्याला फसवून गावातल्या लोकांनी घेतलेल्या जमिनी मला परत पाहिजे आहेत. आता जे माझं आहे ते मला पाहिजे गणराया. मला माहित आहे तुम्ही नक्की न्याय कराल. तुम्ही त्या लक्ष्मीचं काय बी ऐकून घेऊ नका. माझ्या हर्षवर्धनला तिच्यापासून सोडवा. हर्षवर्धनच्या कामाला गती द्या. आणि बाप्पा, या गावात कारखाने पटकन येऊ द्या. काय मागितलं देवाकडे? म्या काय मागणार? माझ्या नातवाच्या सुखासाठी प्रार्थना करत होती. बाप्पा, माणूस हा चुकांचाच पुतळा आहे आणि आजपर्यंत तू सगळ्यांना मोठ्या मनानं माफ करत आला.
तसंच आमच्या तारक्कांना बी माफ कर आणि त्यांच्या मनात जी काही इच्छा आहे ना तेवढी मात्र पूर्ण कर.